नव्या धोक्यात पहाट सजली, नव्या धोक्यात पहाट सजली, नव्या धोक्यात पहाट सजली. खळखळ वाजोय डोंगरी जरा रान सारी गजबजली, खळखळ वाजोय डोंगरी जरा रान सारी गजबजली, नव्या धोक्यात पहाट सजली, नव्या धोक्यात पहाट सजली, नव्या धोक्यात पहाट सजली, नव्या धोक्यात पहाट सजली. पाणी बनाया सोनेरी किरणी पाऊस मनी शुक्र चांदणी लाजली, नव्या धुक्यात पहाट सजली, नव्या धुक्यात पहाट सजली, नव्या धुक्यात पहाट सजली, नव्या धुक्यात पहाट सजली. सुंदरी रानमाळाला येतो सुगंध वाऱ्याला आला बहर रानफुलाला, मगडी सजलाई रांगवली सडा तुळशी वृंदावना फुलली, नव्या धुक्यात पहाट सजली, नव्या धुक्यात पहाट सजली, नव्या धुक्यात पहाट सजली, नव्या धुक्यात पहाट सजली. खळखळ वाजोय डोंगरी जरा रान सारी गजबजली, खळखळ वाजोय डोंगरी जरा रान सारी गजबजली, नव्या धुक्यात पहाट सजली, नव्या धुक्यात पहाट सजली, नव्या धुक्यात पहाट सजली, नव्या धुक्यात पहाट सजली. आज पुनवेचा बाजार पाठीचे निरंद्रमय वातावरण पाहून मनाला अगदी प्रसन्नता वाटते. त्या पक्ष्यांचा किलबिलाट, पानाफुलांचा घमघमाट मनाला अगदी मोहून टाकणार आहे. होय की नाही ग नंदा? हो राधे, पाठीचे वर्णन म्हणजे चांदण्या रात्री आकाशाकडे बघून ढगांच्या पलीकडे जग पाण्यासारखे आहे. अगे खूपच झालं तुमचा पाठपुराण. बाजरी जायचं काय सांगा? जायचं म्हणजे जायचंय, पण नंतर मावशी अजून आले नाही. बघ काय घरी दिसते का ते? थांब राधे, बघते. अगं राधे, मावशीची दिसत नाही, पण त्या मावशीचं म्हातारा बघ कसं वर करून झोपलंय. अगे तुला मावशी म्हाताऱ्याचं हे नाही पाहिजे सांगितलं काय ग? अगं तंगड. अगं राधे, ते राधे, आधी मावशीला हाकून घे बघ. असं म्हणते जे त्या
मावशी अगं ए मावशी अगं काय झालं बोलायला अगं बाजाराला येतेस ना आले हा आले आले पोरी काग हाका मारी जरा करू दे मला तयारी आले आले पोरी काग हाका मारी जरा करू दे मला तयारी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी आले आले पोरी काग हाका मारी जरा करू दे मला तयारी आले आले पोरी काग हाका मारी जरा करू दे मला तयारी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी मी समजा येते तुम्ही थांबा ना जरा हे सांग माणू दे फुले जरा शालू नवा मोर नची पदरा आकाशात मोती चमकी हिरा अगं राधा गाई आले गाई गाई झाली जीवाची धगधगमारी अगं राधा गाई आले गाई गाई झाली जीवाची धगधगमारी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा मावशी मी सुंदरी चालू ने सुंदर नऊवारी आली बघा अगं बाई 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 एवढ्या काही गडबडीत कशाला मला आवाज मारला ऐन वेळी नोक्यावर आणि धावत आले ना ग त्या मृदुंगाच्या ठोक्यावर आणि पाय पडला ना ग चावट पुढच्या मेल्या झालं तुमचं कधी नाही सापडते अगं माझ्या नवऱ्याच्या हातावर होय हा तुम्हाला भलतच वाटणार अगं पण मला कशाला आवाज मारला मावशी आमचा पोलीस रे मथुरे बाजार जाण्याचा असं म्हणते पण सगळी तयारी झाली की नाही होय मावशी कोणी दही कोणी तूप कोणी लोणी घेतले बघ त्याबरोबर 7 शृंगार देखील केलाय अगं हे तुझ्या आणि माझ्यासाठी झालं ग पण या बसलेल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी घेतलं पाहिजे मावशी तेही सांगितलं पाहिजे का त्याशिवाय मला चिनी होणार आहे का सांगते मावशी रूप माझे सुंदर हलवती मी कंबर अगं हळूहळू नाही तर मोडायची बिडायची तुझी कंबर अगं त्याची कशी मोडेल अगं मावशी रूप माझे सुंदर हलवती मी कंबर मावशी मला नसते कसली सूत म्हणून आणले बघ पांढरे शुभ्र दूध सुंदर हो बाजूला तुझं काय घेतलं मावशी सांगते एक पण सांग की माझ्या हृदयावर माझ्या नावाची सही हा आणि आमच्या छातावर काय शेजाऱ्याची सही माझ्या हृदयावर माझ्या नावाची सही आणि मावशी मी विक्रीला भेटलं दही सुंदरा हो बाजूला तुझं काय घेतलं अगं मावशी सांगते एक बघ सांगू मी काय दाखवू मी काय आणि ती बघणार तरी काय अगं मेले तू दाखवशील तेव्हा हे बघतील ना अगं मावशी तुझ्या जिभेला काय हाडबीड सांगते एक बघ सांगू मी काय दाखवू मी काय आणि तुम्ही बघणार तरी काय मावशी अगं दाखवलं सगळं पण तुझ्याची शपथ घेऊन सांगते मी विक्रीसाठी घेते दुधावरची साय मी घेऊन घेतल्यानंतर काय दुधावरची साय हो बाजूला तू काय घेतलं मावशी मी यातला लाडू लाडू कुठं आहे तो लाडू याचा कल्ला मग विक्रीला काय घेणार मावशी मग काढू नको 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 आता नको उद्या सकाळी काढू तू काय घेतलं मावशी मी घेतला फालुदा तू घेतलाय फालुदा कुणाचा गाव माझ्या बाबांचा अगं मावशी कसं नाही ग तिच्या बाबांचे ना दुकान आहे बघ कसलं फालुद्याची असं होय ठीक आहे चला तर मग
मावशी तर मग मुलीने विचारून घेतलं काय नेसलं काय आणि तू नाही ते सांगितलं. अगं आता एवढा सुंदर माल तुम्ही घेतलाय मग माझ्या मालाची विक्री कशी होणार? मावशी घे ग. म्हणजे तुमची जबरदस्ती आहे तर मग ऐकून घ्या तर मी विक्रीसाठी घेतलाय चिकू. अय्या मावशी चिकू कुणाचा ग? या बाबूचा की त्या पांडूचा? तुम्ही येले ना त्या पांडूचा कशाला घेऊ चिकू? माझ्या भिकूचा चिकू नाही का? हिंदूचा चिकू होय आम्हाला माहिती आहे. तुम्हाला तर कसं माहिती? मावशी परवा बाजारात नाही का? बाजारात होय मी आपली घाबरले ना ग मला वाटलं भलतच. चला तर मग मावशी आता पण 7 शृंगार करूया बघ. अगं 7 शृंगार असतो तरी काय? अगं मावशीला 7 शृंगार नाही माहिती? नाही ग आमच्या वेळी असं काही नव्हतं. उचलला माठ घेतला डिलिव्हरी आणि चालले बा टनाटना मथुरे बाजारी. मावशी 7 शृंगार म्हणजे नाचत नुसतं याला 7 शृंगार म्हणतात. मग करा तर जाऊ चला मिळून लवकर बाजारी व्यापार हा करू जाऊ चला मिळून लवकर बाजारी व्यापार हा करू लई दिवसांनी साऱ्या मिळून शृंगार हा करू दही दुधलोणी गोरस घेऊन नाटला देवन गजाऊ चला मिळून लवकर बाजारी व्यापार हा करू 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 लागत एक निगायाने राधाई आहे गोरी शृंगार गोरी सोबती नटल्या या गवळ्याच्या नारी लागत एक निगायाने राधाई आहे गोरी शृंगार गोरी सोबती नटल्या या गवळ्याच्या नारी गात हे गात अवघड मात माट हे सावरू गात हे गात अवघड माट माट हे सावरू गजाऊ चला मिळून लवकर बाजारी व्यापार हा करू 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 लागत पाऊल टाके पाऊल जाऊ लागत कोणी सवगडी हे लपून असतील वाटण लागत पाऊल टाके
मथुरेचा राजा कंस रसिको मथुरेचा राजा कंस यांनी भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी अनेक मायावैद्याचे पाठवले, परंतु त्यांचा काहीच निभाव लागला नाही. असाच एक उन्मत्त झालेला अस्रासूर नावाचा मायावी दैत्य ज्याचा मृत्यू फक्त हनुमंतरायापासून आहे आणि हनुमंतराया तर 7वे अवतारी समाधीस्थ आहेत. अशा तऱ्हेने भगवान श्रीकृष्णाने 8व्या अवतारी अस्रासुराचा वध कशा तऱ्हेने केला हे मी आपल्या समोर या अध्यात्मिक देखाव्यातून सादर करत आहोत. हरिजय ग्रंथ अध्याय 13वा हा आध्यात्मिक देखावा आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. जय श्री कृष्ण भगवान. श्रोते जनो, जेव्हा पृथ्वीतलावरती संकट येतात, अधर्म वाढतो, तेव्हा त्या पृथ्वीतलावरती भगवंतांना धर्मासाठी अनेक रूप अनेक अवतार धारण करावे लागतात. तोच 8वा अवतार श्रीकृष्ण मथुरेचा राजा कंस मामा याने मला मारण्यासाठी अनेक मायावी राक्षस पाठवले, परंतु खूप दिवस झाले मी माझ्या संगडांसोबत खेळलो नाही. संगडांना बोलून घेतलं पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, नमस्कार देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा, खूप दिवस झाले आपण भेटलो नाही आणि खेळलो नाही. आपल्या सर्व संगड्यांना बोलून घे. ठीक आहे, आपण कुंजवर जाऊया. ठीक आहे, येतो मी. काय करणार, देवाचं मोठी कामगिरी सांगितले, पण माझी सुद्धा पेंदे आहे ना, त्यालाच पहिल्यांदा हाकून घेतो. अरे हे पेंद्या कुठेतरी गायब झालं. अरे हे पेंद्या लवकर लवकर ये. दहीची मजा आहे. अरे लवकर लवकर ये. अरे रोज सुद्धा माने तू सदा, आता कशाला मारतो सहा. रोज सुद्धा माने तू सदा, आता कशाला मारतो सहा. आली आवाज ऐकून धावर, आली आवाज ऐकून धावर. रे गद्या ये आलो तू जमा सोडून झाडावर. आलो तू जमा सोडून झाडावर. आलो तू जमा सोडून गाई सोडून नाला रे गाई. कधी काठीला येऊ भेटीला झाला आनंद मनाला. इथं जमलंय सारा गावर, इथं जमलंय सारा गावर. आलो सुदामा, हे सुदामा, अरे सुदामा, मी सोडून झाडावर. आलो सुदामा, मी सोडून झाडावर. अरे काय झालं? तुला अरे काय सांगशील की नाही? अरे बोल का? अरे हा मी तो माझ्या नाल्यात गेलो होतो ना. कुठे माझ्या नाल्यात म्हणल्यास
आल्या माझ्या नाल्यात गेलो होतो वाड्या! हा. अरे समोर जा. अगं मी नाचतो नाही चलू मग काय केलं अरे नाल्यात निघतोय काय झालं? अरे नाल्यात म्हणजे मी दूध काढायला गेलो होतो दूध घ्यायला गेला होता हा. अरे वा. अरे दूध नालायला मी नाचतोय हा बघ तेवढ्या तो नटकन लाईट गेली लाईट गेली हा. अरे मग काय केलं अरे आता काय नलू मग काय केलं तू अरे 10 मिनिटं झाली हा 10 मिनिटं झाली हो. तरी काय तो नाही आली नाही नाही झालीच नाही हा. अरे मग काय अरे केलं माझं डोसकत नाही आलं नाही डोक्यात चालत नाही हा. मग काय केलं आता काय नलू मग काय केलं तू दूध तर नालायला हवंय दूध काढलं पाहिजे हा. मग अरे बसलो अंदाज पाहिजे दूध काढायला आता पैसे बसणार हा अरे वा अरे दूध नालताय दूध काढतोय दूध नालताय हो दूध काय दोन निघत नव्हतं अरे हा तांब्याचं घेऊन गेलो होतास ना अरे मग तांब्याचं पाणी नेलंच काय हा. आणि मग अरे मग ना काय काय आलं अरे दूध काय असं येतच नव्हतं येतच नव्हतं हा. अरे कसं काय झालं अरे नव्हतं काय तर मला अरे तू पाणी घेऊन गेलास ना हा मग ते पाणी मारलंच की नाही हा नाणी मारलं मी मग तुला काय वाटलं अरे मी आपलं नालताय काय वाटतोय दूध मग अरे दूध काय निघत नाही कसं निघल काय असला किती होती अरे नेकत होतं ए, याला कुठं? काय मारलंच काय? अरे तेवढ्या दोन नाही नाटकान आली आली. अरे मोदी तर काय मग बघतोस की काय अरे माझी नाही नव्हती मग कोण होता अरे पोनक्याने माझ्या नेल बांधून ठेवले अरे हे काय माणसालाच की नाही मी फुकट तसंच वाटताय ए, रुपये तर ओढू नको नाही, नाही. मग माहिती आहे हा. ना भलतंच होय. नाही काय झालं? मला आता कशाला तू तुम्हाला मिळवली अरे देवानी कामगिरी सांगितले नसली अरे विटू दाडू खेळायची विटू डाल तिकडे आणि आपण नव्हतं अरे आपण दोघं नाही 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 मग नाही काय आलं माझ्या दोन्ही टाकले कोण नाकल्या वाघ केल्या हा. अरे घे त्याला बोलावून नाव हा हा. त्याला हाक मारून गेला नता मामी हा कसा मारणार नता मामी तारातली सुरात दादा निर्वाद एका आवाजात एका आवाजात दे आवाज बिन आवाज येतो अरे काय मारतात काय डोकं चालते की नाही नाव आतमध्ये घ्या. काय नाही नाही, चालू केलं. हा, हा. काय नाव काय वाकड्या हा. ऐकल बाळ अरे बाबा काय रे अरे बाबा कशाला अरे डोकूनच नाही नंबर हाय असं म्हणतो हो. हॅलो हॅलो अरे अरे पेद्या लावू नको शेड्या मला नकोस लावणारी अरे अरे पेद्या लावू नको शेड्या मला नकोस लावणारी माझी कपिला माझी कपिला माझी कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये अरे अरे पेड्या लावून कुशेड्या नको सलामुनाली अरे अरे पेड्या लावून कुशेड्या नको सलामुनाली माझी कपिला माझी कपिला माझी कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये या या रानाच्या लयामध्ये रे बाई माझ्या, कसं झालं सुदामा पायाला रे बाई काका. या या रानाच्या लयामध्ये रे बाई माझ्या, कसं झालं सुदामा पायाला रे बाई काका. झाला विचार सुरू, आता काय करू माझी सगळीच झाली मारी. झाला विचार सुरू, आता काय करू माझी सगळीच झाली मारी. माझी कपिला माझी कपिला
उशीर का झाला तो पण ह्याला काय झालं का सांग? अरे माझी कपिला काय तुझी कपिला अरे काय इथं कुठं चुकली चुकली अरे काय समजायलाच मार्ग नाही मग काय केलंच अरे काय काय केलं म्हणजे हा? अरे सारं जंगल पालटे घातलं पालटं घेतलं? अरे पण कुठं सापडत काय सापडलीच नाही. शेवटी एकदा सापडली कुठं सापडली अरे कुठं सापडली म्हणजे त्या जालवंडात झालं वाटा अरे त्या जालवंडात एकदाची सापडली सापडली. आणि कशी बशी एकदाची तिला गोट्यात भरली भरलीच ना अरे वा. अरे गोट्यात भरली हा. आणि दम टाकायला बसलो दम टाका बसला अरे दम टाकायला बसलो तेव्हा काय आलं? तेव्हा तिकडून बायको आली बायको आली हा. अरे तिकडून बायको आली हा. आणि बायको म्हणते कशी काय म्हणते? हो, बसलाव काय हा. हो 4-5 पोपला दिसतायत ती तरी जल्ली का ना कशी अरे 4-5 पोपला बोपलं दिसतात बोपलं अरे मला तर लोकलं का काय काय आलं? बोपलं अरे काय? टोपलं नाही पोपलं, अरे पोपलं. वेगळं पोपलं ती हा. तरी काढा आता म्हटलं आज बायकोची रोजची किटकिट मिटूनच टाकायचं बरोबर आहे. हा. मग मी काय केलं तर सांग काय केलं? अरे त्या भल्या मोठ्या पोपलीच्या झाडावर हा. कसा बसा एकदा चढलो चाललं अरे वा. त्या नोकरीच्या झाडाला ननच कशाला लागले अरे पोपलीच्या झाडाला फणस तुझ्या काय बापसाला लावला नाही नाही मग आलं नातून ननच गेलाय म्हणजे साहित्य गेले रे अरे वेड्या त्या पोपलीच्या झाडाला फणस घासून गेलाय म्हणजे घासून अरे गेलाय. त्या भल्या मोठ्या पोपलीच्या झाडावर हा. अरे मी कसा बसा चढलो चाललं आणि होती नव्हती तेवढी पोपळा सगळी रागाच्या घरात काढून माहिती टाकली काढून टाकली अरे, रागाच्या वस्तू सगळी पोपळा काढून टाकली शिल्लक ठेवलीच नाही हा. आणि उतरायला निघालो हा, तेव्हा आणि काय झालं? उतरायला निघालो तर काय काय आलं अरे चढताना चढलो हा. अरे आता उतरता कुणाला येतंय मग काय केलं अरे 4 हात लागली फाटायला काय आलं? काय झालं ए, अरे खाली फाटायला नाही अरे लागली तो याने घाबरला घाबरलो अरे माझा वरचा जीव वरती हा. आणि खालचा जीव खाली शाबास. आता म्हटलं काय करायचं मग? अरे उडी टाकली हा. काय बोलायचं बरोबर आहे. मग मी काय केलं असेल काय केलं अरे वेड्या हा. जेव्हा आपली अक्कल जाते ना हा. तेव्हा काय करायचं असतं काय करायचं असतं नामगोंड नालवाय हे कॅम्प्युटर अगदी बरोबर अगदी बरोबर. अरे कॉम्प्युटर चालवायचं हा, असतं बरोबर आहे. मी काय केलं काय केलं? जेव्हा आपली अक्कल घाण जाते तेव्हा ही शक्कल चालवली शक्कल चालवली हा मी काय केलं काय केलं? अरे तसा धावत पळत घरात गेलो गावात पण घरी गेला अरे वा अरे तसा धावत पळत घरात गेलो हा. आणि एखादा शिडी आणली हा. त्या पोपडीच्या झाडाला लावली हा. पटकन उतरलो हा. आणि चक्कन इकडे आलो किती शान आहे बघा हा? हा क्लिअर तू गलती होतास ना अरे वेड्या त्या पोपडीच्या झाडावर अडकलो होतो पण झाली कधी आला अरे खाली म्हणजे धावत पळत खाली आलो तुला पटलं काय अरे आपलं अरे कॅम्प्युटर वेड्या, हे माझ्या शेतीचं काम आहे शेतीचं काम. तुम्हाला नाही पटायचं ते हा, ठीक आहे. मला घाई गडबडीत कशाला बोलवली अरे देवाने आपलं कामगिरी सांगितले देवानी कामगिरी सांगितली अरे विटी दांडू काय विटी दांडू किती घातली दांडू खेळायचा आहे हो. अरे मग? पण त्या देवांना म्हणावं काय? अरे आता आपण मोठे झालो हो. अरे बालपणीचे खेळ हा. आता आपल्याला शोभा देत नाही मग काय करायचं तू देवांची आज्ञा आहे आज्ञा आहे का? ती आपल्याला पाळलीच पाळली पाहिजे. हे बाबा पण तू खेळ खेळायचा तरी कुठला कोणता खेळायचा वाटेने नको हे? वाटेने नको मोठ्या बनीचा खेळ अजिबात नको हा. हा म्हणजे कारण काय अरे वेड्या आई म्हणते बाबा, तू आता मोठा झालास हो. उद्या तुझं लग्न करायचं अगदी बरोबर. जर मोठ्या बनीचा खेळ खेळलास हा. तर ही बारकी बारकी पोरं हा. तुझी गोटी घे अरे नोती घेतील म्हणजे नातील खाली बरोबर. अरे एखादी गोटी उडवताना बरोबर. त्या जर बारक्या पोरांकडे गेली हा. तर गोटी घेणार नाही घेणार. आणि त्याच्यात एक पोरग जर डांबरट असलं हा. आणि त्या पोरान गोटी गिळला हा. तर त्याची आस आपल्या पाठीत लागत अगदी बरोबर. आहे ना अगदी बरोबर. त्यामुळे गोट्या पाठीचा खेळ नको हा. अरे खेळ खेळायचा तर कुठला खेळू कुठला अरे विटी दांडूचा खेळू हा. चेंडू फळीचा खेळू हा. लगोरीचा खेळू अगदी बरोबर. त्याने नको हा. अरे पण देव राहिले कुठं आता येतील ना? हो राहिले आले, आले. हे बघ. नमस्कार सुदामा आले का सर्व आले, सोंगडी सर्व आले. चल तर आता आपण खेळ खेळूया हो बाबा देवा तुझा खेळ राहू दे आधी बाजूला काय झालंय माहितीये अहो गाई गुरांकडे फिंडून आमच्या पोटात वरवट उठलाय वरवट काय बसून आमच्या पोटात काय अन्नाचा कण नाही तेव्हा आमच्या पोटा पाण्याची व्यवस्था करा नंतर तुमचा खेळ होऊ दे तुम्हाला भूक लागली ना हो, हो. मी सांगेन ते गोष्ट करावी काय लागेल करायला लागेल तुम्ही आता सांग डोळे बंद करा काय डो- मी पण बोलत नाही डोळे नंतर बंद करा. अरे डोळे बंद केले हा, तर काय? आपण खायचं कुठं अरे देवाचा हुकूम आहे ना देवाचा हुकूम नाही आहे काय हे बाबा देवाचा हुकूम आहे सर्वांनी डोळे बंद करायचा चावडगिरी केलीस तर हा दांडका कसा बघितलास ना तो चावडगिरी करणार आहे बरं देवाचा डोळे वाला बंद काय? कर. तुम्ही आता सांग डोळे बंद हे करा डोळे बंद करायचं आणि माझा हात पकडा या माझ्या मागोमाग हे नलबंद घाल हे डोळे बंद कर. डोळे बंद कर. आणि हात डोळे पकड. बंद कर. हात पकड. हा
नाही प्रयत्न केलेला पण तुला पण येत नाही आणि मागे पण जात नाही. काय तर तुम्ही सोडा त्याला लवकर लवकर. अरे बाबा तुला देवानी काय सांगितलं होतं? अरे डोळे बंद करायचं. देवाची परीक्षा घेतली तो लोन आला होता. कोण आला होता म्हणजे? हो देवा काय झालं माहितीये? आज पण तो असा असू राक्षस आमच्या दोघांच्या पाठीमध्ये लागला. आमची गाई गुरु मारला ती मारला. आता आमचं काही खरं नाही. आता तुम्ही वाचवा. काही घाबरण्याचे कारण नाही. त्याचे मरण माझ्यात नसले तरी त्याचे मरण मारुतीपासून आहे. आपण मारुतीचा धावा करूया. ओ देवा मारुती राया तर 7वी अवतारी समाधीस्थ आहेत. त्या 8वी अवतारी आपल्या रक्षणासाठी येतील. येणार ते येणार. मग चला आपण धावा करूया. हे मारुतीराया तुझ्या भक्तांच्या रक्षणासाठी धाव घे. मारुतीराया धाव घे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. जय श्रीराम. आले किती गेले किती संपले भरारा. तुझ्या परिणामाताने अजूनी दरारा. तुझ्या परिणामाताने अजूनी दरारा. तुझ्या परिणामाताने अजूनी दरारा. आले किती गेले किती संपले भरारा. तुझ्या परिणामाताने अजूनी दरारा. भवत येईल अवतरी आम्ही झालो रे हैराण. भवत येईल अवतरी आम्ही झालो रे हैराण. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता
पेंड्या आता एक काम झालं. काय झालं? दुसरं काम माहिती म्हणजे कोणतं? स्वशस्त्र 108 गौरांनी 60 वाट करून मथुरेबाहेर चालले आहेत. हा. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून ठेवा. एवढं आहे ना एवढं चला लवकर चला लवकर माझ्या पोरींचे माठ कशाला बोलले चला पण काय सरपट करतो अरे तुम्ही काय करतो काय झालं माहितीये काय आलं? अरे मावशीचा आम्ही माठ फोडलेला हा. आणि त्या मावशीच्या पोरीने हा. अरे माझी पाठ फोडलेली तेव्हा तुम्ही माझे पाठ पडले तू कशा अडवाला आम्हाला ते काय करू हा घेतला आला की काय जाऊ त्याला सांग अनाथ कुठून जाणार कुठे हो अरे वाकड्या यार म्हटलं शिरा. हे! अरे बाबा काय वरती काय सांगितलं त्या पोरीला शेणावर दे. असं सांगायचं ना काही एकदा पुढचं काय सांगतो जाऊन सांग अनाथ कुठून जाणार कुठे नाही काय आलं काय म्हातारी? काय पाहून तू काय तुला मिरची बिरची आली की काय विसरला सांगू त्याला सांग अनाथ कुठून जाणार कुठे चकचक काय झालं तरी काय रे अरे हो बाबा, मला बोलतो काय रे तुला कोण दिसताय ह्या माझ्या मुली हो तुला कोण हे मेल्या माझ्या मुली ढेकण्या असू दे नाही तर चिकण्या असू दे याच्याशी तुझं काय घेणार आहे ना मला नेलं काय एक मुलगी मला नेतील काय ग हे मेल्या तुला धड बोलता येत नाही आणि आला माझी मुलगी मागायला माझ्या मुली काय रस्त्यावर पडल्या काय नाही अरे सुदामा काय बोल अरे ऐकलंस काय मी ऐकलंय हा वाक पेंद्या काय म्हणतोय? तो तिकडं काय म्हणतोय? मुलगी मागतोय पोरगी मागतोय तरी बायकोला विचारून आलाय काय काय माहिती? म्हणजे
ह्याचं लग्न झालंय? ए म्हातारे, अगं मेल्याचं लग्न नाही, अगं 2-4 पोरं आहेत आणि 5वं पोर प्रगतीवर आहे. अरे मग भांडण घेते तू यातलं. आणि हा निकलेस सांगायचं नसतं. मग सांगितलं होतं, तू सांगितलं काय झालं? मग काय पाहिजे म्हणून? त्याच्यावरती राग करायला काय झालं तुला? हा भाचा गेला अगोदर आणि आता आम्हाला तुम्ही आता मला सांग, आता बोल. हे सुदामा बोल. मी काय वाईट बोललो? चांगलं बोलला. चांगलंच बोललो ना. हो. अरे हा जर त्या तिकडे पोरगी मागतोय, बरोबर आहे. हे जर त्याच्या घरात बायकोला समजलं तर आणि तिचा जर अचानक व्होल्टेज वाढला तर याचे बल्ब नाही उडणार. अगदी झाटा झाट. नाही, काय बरोबर उडणार? माझी नालती तुझी आरती घाल तुम्ही. अरे गाड्यावरचं बल्ब उडाल्यावर त्याची ती आरती आरती काय? काय सुटीत घालायचे. माणूसच की काय? आता याला पटलं. आता पटलं. हा. हे पण जाऊ दे, तू हा. कामगिरी विचारलीस काय? माझी नायलिंग कसली? न्यू बाय नाईटची आहे. अरे 2.5 असू दे, तर आणखी कसली असू कसली दे. असू दे. ठीक आहे. ए बाबा, कामगिरी विचारलीस काय म्हातारीला? कोण गेला? तू विचार. मी विचारतो. हा, हा. हा, आत्ताच जाऊन विचारतो. जा विचार. ए म्हातारे, मावशी सोडके सोडके. काय म्हणाले? काय बोलली? सोंडके. सोंडके? हा. हे पुरी काय सोंडके? हे दांडके बघितलेस काय? हा तयारीच असतो काय? पेंडिंग करायला. वेल्डिंगला. काय करतोय का? हे म्हातारे, तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुणीकडं? अरे तुम्ही आहात तरी कोण आणि आमचा रस्ता अडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कुणी म्हणजे? अगं मथुटे किस्ता देवानी. कृष्ण देवानी? तुला माहिती नाही? नाही रे. बघ. पूर्णिमाने. तुला माहिती नाही? नाही रे. बघ, हा आमचा मुख्य कार्यकारी अभियंता. हा कोण? हा आमचा मुख्य कार्यकारी अभियंता. नोंददार. हा. आणि कृष्णदेवाने याच्या हातात दिले साऱ्या गोकुळची सत्ता. कळलं? अरे वाकडे तुमच्या हातात काय दिलंय? आमचा नामता. अरे आम्ही देवाच्या पुजारी आहोत. मग देवाची काय? गांठ गेली. हा. अरे बाबा, हा, बाय. ऐकलं? कळलं? नाही रे. काय मथुरडी आहे, मेलीला नकरा करायचा समजतो. अरे पण सांग ना तिला. सांगू? हे बघ, आता नीट ऐकून घे. मराठी भाषेत सांगतो. हा. हा आमचा मास्तर नाही का? हा तुमचा मास्तर. हा आमचा मास्तर आणि हे त्याचं दप्तर. अरे ते दिसतंय रे दप्तर, हा. पण त्याच्यात वया पुस्तक आहेत का? मावशी आणि पेन. काय? मास्तरचा नियम. अरे घेतातले. मग हे म्हातारे, अगं मास्तर म्हटल्यावर त्याच्याकडे दप्तर असणार. दप्तर आहे. राहिला प्रश्न वया पुस्तकांचा. त्याच्या दप्तरात वया पुस्तक पेन आहेत. पण राहिला प्रश्न तुझ्या पोळीनं काय पाहिजे? मास्तरचा पेन. हे बाबा पेन दाखव. पेन हा बघ दाखव. पेन. हा मास्तरचा पेन. ए कुठं वाटला? अरे बघू दे. अरे पण तुला एवढा समजत ना? बरोबर. पेन वरच्या एक side ठेवतात. वरती ठेवला. हा घातच घेत आहे ना. बघितलं मास्तरचा पेन? आता काय राहिलं? अरे मेल्यानं तुमची नावं काय? हे त्या मुतुडीला आपली नावं पाहिजे. त्यांना सांगायची नाही, ही मुतुडी नावं नाही. मग? काहीतरी फेकून सांगतो. आणि हे म्हातारे, तू आबा. फेकून जायचं, हा बाजूवर फेकून मार. हा, येडोबा. हा कोण? येडोबा? हा, पण आठवत नाही? बघ. हा बघ, हे बघ. कळलं? हा, नेलोबा. त्याचं डोळे बिडो. हा येडोबा. मी चेडोबा. आणि हा रेडोबा? हे बाबा, रेडोबा नाही. रेडोबा. अरे हा रेंजोबा. रेंजोबा. म्हणजे? म्हणजे काय मथुरडी आहे? अगं 5G, 4G, 8G. आता ते काय असतं? हे काय असतं? आता घ्या. अगं म्हातारे, जेव्हा आमच्या दोघांची रेंज जाते ना, हा आम्हाला मागणं सिग्नल देतो. आणि त्याची रेंज जाते त्याला कोण सिग्नल देतं? याला? हा? याचं वायफाय डायरेक्ट किस्ता देवाशी कनेक्ट आहे. म्हणजे तुला कळलं असेल आम्ही कोण आहोत ते. हा सुदामा, हा पेंड्या आणि मी वाकड्या. मग तुमच्याकडे काय कायदा? हे देशात आलो का आम्ही? हा. मग दावा वाचून? दाखवतो वाचून. हो बाजूला. वाटेवर उभे आम्ही हा अग पाय 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 वाटेवर उभे आम्ही हा गवळणी नो बाजारी जायाच नाय गवळणी नो बाजारी जायाच नाय वाटेवर
ऐकल्याचे कायदा अरे काय झालं बोंबलायला काय सांग नाही वाटला ऐकलं का आमचा कायदा मग अरे मेल्या ऐकलाच का आमचा कायदा जाऊन सांगा कृष्णदेवांना चालले आम्ही बाजाराला. काय बोलली ऐकलं नाल्या जाऊन सांगा तुम्ही कृष्ण देवाला आम्ही नाल्ले बाजार जाऊ द्यायचं नाही बरोबर. त्याचे डासुरा हा. घ्यायचं जाऊ त्याला हा. सांग देवाच्या हुकमात देवाच्या ना तुला मा आणि आमच्या कायद्या आमच्या तिथे 5 मिनिटं बसावं लागेल हा तिथे ना हा एवढंच ना अरे पेंड्या इकडे लक्ष दे. अरे गुडेकरवाडीत मंगेश उद्या आहेत की नाही मंगेश उद्या उद्या मावशीवर फिदा झाले. त्यांचं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यावं म्हणून. त्यांचं नाही किती आहे काय नाही नाही त्यांचं वय हा हा वय विचारतोय मी नेवा सांगितलं होतं ते एका एकाचा नाही वय निवून ठेवा म्हणून काय असेल पासून मंगेश उदे हा 45 वय. 45 आहे 45 45 काचेच्या बशीत बदामी हलवा, हा काचेच्या बशीत बदामी हलवा. हा मंगेशराव हा. आधी पहिलीला घालवा नंतर या मावशीला बोलवा. अरे सुरेश पड्याल सुद्धा आहे. मावशीच्या पाठी लागले. कोण सुरेश पड्याल सुरेश पड्याल सुरेश नलाल पड्याल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. सावर्डे स्टँडला होती बैलगाडी, हा सावर्डे त्या स्टँडला होती बैलगाडी. हा. तिला मागणं लावला होता ठेपा, नका तिला मागणं लावला होता ठेपा. हा. आणि सुरेशराव हा. या मावशीच्या नादाला लागू नका, नाहीतर- तुमचा इथेच बसेल चेपा. सुरेश खानेकर आणि महेश शिगवत
भरपूर झाले. महेश शिकवण आणि जेवली मावशी नावा घेऊन मावशी हल्ली नुकून जाय नाही काय तर, ए नमस्कार नमस्कार. अरे महेश शिकवणच फक्त आहे पाठी लागलाय बघ 200 रुपयाचं बारदिशी काय दोघांनी नंबर लावली तू नाही ना काय हिरव्या हिरव्या पानाचा हिरवा हिरवा देख हा. हिरव्या हिरव्या पानाचा हिरव्या हिरवा देख हा. आणि महेशराव या मावशीची आठवण येत असेल तर सावर्डे स्टँडला येऊन भेट नशाला कशाला वीस खायला बिस्किट खायला तुला काय सांगितलं काय झालं? पावसाला बसव हा ना, काय सांगते नाही, नाही, नाही. देवाचे हुकमान नाही झालं तुम्हाला. आणि आमच्या हा, नाही, गायच्या नाही. 5 मिनिटं बसावं लागेल. मी नाही नाताले नेवाच्या नो 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 तो आम्हाला- नाही नाही, काय करतो काय ते सरळ बोल ना मी बोल ना एकदा सांगतो मी सांगतो थांब ना, थांब ना. मावशी माझा जरा नॉबले नाही तुझा काय आहे? नॉबले नाही प्रॉब्लेम हा बोल माझी एवढीशी आहे ना काय? ती तोतली आहे म्हणजे माणसाला ऐकायला मिळेल ना. ना काय नाही बरोबर आहे, बरोबर आहे. ना ते नेवाच्या नो 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 तो मान देवाचे हुकमान आमच्या नोगांच्या ना 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 आमच्या लोकांच्या कायद्यानं 5 मिनिटं इथं न- न- नका येऊ. 5 मिनिटं बसावं लागेल. मावशी आम्ही यांच्या मनात मुळीच नाही बसणार बघ आम्ही आमच्या स्वतःच्या मनात बसू बसा लोकांच्या बसायला तर घेतात मला काय माझं असतं काय जाते तिला नोमला आलो होती काय ना? माझा नोमला नाही आला बदल झालं काय म्हणला? हा म्हणून बसा नको. हा नोंदगाव ना कशाला काय ना? नक्की ना बसव ना? हा बसव ना. हा ते हे तुझ्या नोंदी नसलेत ना हो मग तुला नसायला काय झालं ग मी नाही बसणार का ना अरे मी त्यांचे पहारे लावते अरे नाल्या तू नाचायला मी आहे ना अरे पण मी नाही बसणार सांगितलं ना मी एवढं तरी नमून घे ना मला तुला काय समजून घ्यायचं मला नमून नाही करायचं कोणाला नमून नाही बरोबर आहे हा बरोबर आधी कोणच्या उद्या मला नाही तुझी भाषा समजते का? मला म्हणजे मला समज नाही ना काय कर बरी बरी बरी. तुला मला सांग, आता आपण इथं आहोत. अरे आता तर आपलं नाम होणार आहे ना इथं. बरं, बरं, बरं. पुढचं त्याचं नाव होणार आहे का? बरं बसा. हो, बसवतात जातात नाही म्हणतो तुला. तू काय नाव लावतो मला रे? हा? अरे काय करतो? काय म्हणतो? तू बदल काय करतो? बसव ना. हा, बसव, बसव. माहिती घे नमस्ते कोण होणार ती? अरे तू काय करतो? अरे तू काय करतो तिकडे? मुलगांचा नात्यात आला हा आमचा मुलगा काय नाही ना आम्हाला देवाला काय सांगायचं? नेवाला सांगूया काय सांगायचं? बघलीचं झालं दोन हा. टाकल्याच्या हाला लावून ठेवलं लय हुशार चल. जानेवाली उभी राग अगं दादा हा काय जानेवारी महिना आहे काय ग चूप तेरडे मी तुला काय मेंदूचं ना आलो मला कोणते पूर्ण ओळख कोण आपण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग कसे असतात पायी पद्मा बेंबीरा मस्तकीतुरा आणि कटेवर हात घेऊन विटेवर उभे असतात राहते देश तसंच पडला लागतो मग सांगत राहा पाहिजे बघू ना सांगतोय गवळ्याचे गणारे ऐक अवतार सांगतो खरे उभी राह गवळ्याचे गणारे ऐक अवतार सांगतो खरे उभी राह गवळ्याचे गणारे ऐक अवतार सांगतो खरे उभी राह गवळ्याचे गणारे ऐक अवतार सांगतो खरे जन्म
पहिला अवतार मत्स्य बिधरीला, दुसरा अवतार बिधरीला, तिसरा अवतार वराह बिधरीला, चौथा अवतार नरसिंह धरीला. धरी रे मिसाल्या जगाला, ओ धरी रे मिसाल्या जगाला, आहे ब्रह्मांड मुखामध्ये सारे, गळ्याचे गणारे, ऐक अवतार सांगतो खरे. पाचवा अवतार वामन धरीला, सहावा अवतार परशुराम धरीला, सातवा अवतार श्रीराम धरीला, आठवा अवतार कृष्ण धरीला. सांभाळी रे मिया बोधनारा, सांभाळी रे मिया बोधनारा, आठ अवतार झाले पुरे, विरागळ्याचे गणारे, ऐक अवतार सांगतो खरे. विरागळ्याचे गणारे, ऐक अवतार सांगतो खरे. विरागळ्याचे गणारे, ऐक अवतार सांगतो खरे. जन्म झाला मंदिराला, जन्म झाला मंदिराला, वाद पडले डोळ्यात तारे, विरागळ्याचे गणारे, ऐक अवतार सांगतो खरे. विरागळ्याचे गणारे, ऐक अवतार सांगतो खरे. विरागळ्याचे गणारे, ऐक अवतार सांगतो खरे. ओ विरागळ्याचे गणारे, ऐक अवतार सांगतो खरे. होय देवा, आम्ही तुम्हाला शरण आलो. का तुला अशील नाही, का तुला अशील नाही, का तुला अशील नाही, का तुला अशील नाही. देवा, आम्ही तुम्हाला शरण आले. थांब राधे, सातडलेले वचन पूर्ण कधी करणार. वेळी मी झाले लागली मनाला, रे कान्हा, वेळी मी झाले लागली मनाला,
वेडी विधान लागली मनाला वेडी विधान लागली मनाला वेडी विधान लागली वृंदावनीच्या तुझी कन्हैया वाट मी पाहते अमर आहे युगायुगाचे अमूल्य नाते वृंदावनीच्या तुझी कन्हैया वाट मी पाहते अमर आहे युगायुगाचे अमूल्य नाते मगधारी व्याला कष्ट घेशी मला मगधारी व्याला कष्ट घेशी मला शरण आले तुझा वाचतो वेडी विधान लागली मनाला वेडी विधान लागली मनाला वेडी विधान लागली वेडी मिझाले लागली मनाला. हॅलो रसिका